नाचू घेतो एकदा रील बनवते एखादी. तिथे लोकांचं काम चालू आहे भूतासारखं दिसते समोरून. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी शेतकरी कन्या सुवर्ण घुमरे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर रोजच्या व्लॉगमध्ये आपले शेतीचे कामं चालू राहतात. तर आज भाऊ सकाळीच वावरामध्ये वखर घेऊन आला होता. तर मला गवत जमा करायचं होतं. काल जे टमाटे निंदले होते ते, तर राहिलेले टोमॅटो आपल्याला आज निंदायचे. हे इकडं वखर चालू आहे. तर भाऊचं सगळं आता वखरून झालेलं आहे आणि मी चालले आहे निंदायला टमाटे. बापरे, खूप सगळं वाकवून टाकलं भाऊने डायरेक्ट वखराची बसन कडू कडू. आज आमच्या शेजारी कीर्तन चालू होतं आणि कीर्तन ऐकता ऐकता काम करायला एकदम भारी मज्जा वाटत होती. आम्ही काम करत करत कीर्तन ऐकत होतो. आईला घेऊ आपण. या पा आमच्या आई आम्हाला बोलू राहिल्या. आई बोलू राहिल्या खरी अशा गोष्टी बाई पहिल्या. कीर्ती अक्का बा. पिलेक बाई काढून नको फेकू दे, चांगले ते काजू बदाम त्याच्यात. आराध्या काय करूली? शाळेत नाही गेली तू आज? नाही घे भाऊ खुरप. हा मी शिकवते तुला निंदायला. पकड खुरप पकड. हा निंद. नाही निंदा निंद. असं निंदतं का? दीदीला कसं परेशान करतो. निंद ना आता. अरे बापरे लय वाढतो, लय तोंड तुला. निंद आता निंद. घे खुरप. हा मी शिकवते. असं निंदायचं. माती किती खात नाही का? खाली बसवलं ना उचलू नका बरं का माती. त्या हातावर डाऊन ठेवते. भूक लागली का? दीदीला घेऊन आलं वावरात. हा म्हणतो. हा लगी माती लगी घेतली लगी माती. भूक लागली का? तो हा गोड गोड बोलतो. जा मम्मीकडे दूध वापस नाही हातच काय काम केलं आज? काही नाही. मक्का सांगली ना वा. मग काय जमली गाणं मस्त गाणी ऐकून किती शिकवण समोर चाल पटकन. टाइमपास नको करू रिकाम. तिथे लोकांचं काम चालू आहे. संध्याकाळ झाली. तिथे मक्का सोंगून चालू आहे, इकडे निंदणं चालू आहे. काम सोडून बोलवलं तुम्ही मला फोटो काढायसाठी. झेंडूची फुलं लावून आले. लय मोठे लय भारी दिसते पण हा बाळा. भूतासारखी दिसते समोरून. केस मोकळे चढले. अण्णा मला सांगितलं लवकर स्वयंपाक कर, तू फोटो काढायला घेऊन चल. आवर लवकर इकडे ये. छान दिसतंय, खूप सुंदर दिसतंय अगं, खूप सुंदर. हो म्हणलं इकडे ये ना तू. काय तिथं संध्याकाळ झालेलं काम करायला काम सोडून बोलवलं तुम्ही मला. टाइमपास करता नसतं. टाइमपास शिवाय खोवायला लावतो. चल राय उभी. हा काढते ना फोटो. पोच तर दे. अशी पोच देऊ रे की तू. बर बघू दे कोणता पेरू सापडला. अगं तू खाल्ला. मला दे दे एक. हा देते ना. दे पटकन. मला तर देते दे. मग तुला देते ना. दे इकडं. एक नंबरची खोटारडी. तू सापडून तूच खाऊन घेशील.
अरे बाप मावळ कुठे ते हो दे. हा घे याच्यात झूम झूम करून दाखव पाडण्याचं. हे बघा मला झाडावर मोवळ सापडले. हे बघा मला झाडावर मोहर सापडलेला आहे. हे बघा किती खतरनाक दिसायला ना. मला बघ घे गो ब्लॉग मध्ये. चल पटकन. एवढा कच्चा पेरू दिला बावळट. काय खायचे मध्ये मी असं. ऐक खाता देत नाही. नाचू नको पडन मी. तेव्हा खाली किती भारी पडेल तेव्हा जा. कुठे तेव्हा येलाय सुपर आहे तो. आता इकडे पडेल आता ना. कच्चा आहे सगळा. ते कळतं नाही का ग तुम्हाला कच्चे पिकेल कसे तोडता का ग? तूने तो लूट लिया दिल के हंसने वालों हा नाचू नको झाडावर. वालों नाचायला नाही आलो आपण इथं. हे बाई कशी खाती आहे मांजरेवानी. मांजरीवणी खाती आहे. चलो गाईज उतरा खाली आता. झाडाची संध्याकाळ झाली आता शिवाय भेटन. हो गाईच या पोरीला काही काम राहत नाही. इथं आली की नुसती फिरत राहती फोटो काढत बसती. माझा टाइमपास करते रोज. आली की माझी मम्मी मला बोलती काम सोडून याच्यासोबत गप्पा मारत बसल्या ती. हो का बस तू जाय आता नाही तर थांबतो आजची दिवस इथं. पागल. फोटो बोलती बघा बघा ही मला म्हणते की घरी बस आणि थांबत नाही. हे काय म्हणते मला की इथं थांब म्हणते. मी माझा अभ्यास कोण करेन घरी. इथं काय शेतात अभ्यास करायला घेऊन येता येत नाही तुला बुक. नोटबुक कोणी आणून तेव्हा ना माझं नक्की राहत नाही बाई. काय करते. चलो बाय बाय. बाय गाईज. काय बर बर चालेल चालेल जा घेऊन. अरे जा. बरे गाणे कसं पाठ होतं एवढे की कळत नाही मला. आपल्या लक्षातच राहत नाही गाणे पाठ बी होत नाही. तूने तो लूट लिया दिल के हंसने वालों में काले काले बालों में गोरे गोरे गालों में. हो का झाडावर येऊन ऍक्टिंग करत होती का. चल उतर खाली निघ.